राहुरी तालुक्यातील पिंपळदरा वडनेर भागात राहणारे शोभाचंद सीताराम गव्हाणे वय वर्ष 50 हे पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले होते। त्याच शेतात काही अंतरावर दबा धरून बसलेला वाघेरी पट्ट्याचा नरभक्षक वाघ दबा धरून बसलेला होता। शोभाचंद गव्हाणे यांनी त्या ठिकाणी पाण्याची मोटर चालू करण्यासाठी आलेले पाहून त्या नरभक्षक वाघाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवत त्यांचे पोट फाडून शीर धडावेगळे केले। यातच शोभाचंद गव्हाणे यांचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ताबडतोब त्या वाघाचा बंदोबस्त करून वनीकरण विभागाने त्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शोभाचंद गव्हाणे यांना ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे आणले असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहत त्यांनी वनीकरण विभागाला फैलावर घेत तातडीने त्या वाघाचा आणि परिसरातील बिबट्यांना जेरबंद करून ताब्यात घेऊन त्यांची योग्य त्या ठिकाणी रवानगी करावी असे परखड सांगत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। तोपर्यंत तो नरभक्षक पट्ट्याचा वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असेही यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे। मी जगन्नाथ पासरणे रेंज फॉरेस्ट ऑफिसर राहुरी। आज वडनेर या गावात श्री गव्हाणे वय वर्ष 50 पाटे म्हणजे दार धरण्यासाठी ऊसाच्या रानात पाणी देण्यासाठी एक पाटेपट शेतात गेलते। शेतात पाणी धरत असताना बिबट आणि एक अनुचित प्रकार झाला, त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली जाग्यावरच। त्यानंतर वन विभागामार्फत आवश्यक ती कारवाई केली जाईल। जो बिबट आहे तो पकडला जाईल आणि जी काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी केल्या जातील। यावेळी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी रवाना झाले असता शोभाचंद गव्हाणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शोभाचंद गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली व 3 नातवंडे आहेत। व्हिजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।